हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अर्चना आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं नवीन डिझाईनचं तोरण घेऊन आलेली आहे। तर चला तर आपण बघूया मायक्रमचं तोरण कसं बनवायचं आहे आणि त्यासाठी काय काय वस्तू लागणार आहे आपल्याला ते आपण बघूया। तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे मायक्रम कॉर्ड। तर मी इथं ऑफ व्हाईट कलरचं कॉर्ड घेतलेलं आहे, ते मी घेतलेले आहे 50 कॉर्ड घेतलेले आहे। ते 2 मीटरचा एक कॉर्ड असे मी 50 कॉर्ड इथे घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला ऑरेंज आणि ग्रीन कॉर्ड सुद्धा लागणार आहे। तर मी ऑरेंज कॉर्ड घेतलेले आहे 3 मीटरचा एक कॉर्ड असे मी ऑरेंज 24 कॉर्ड घेतलेले आहे। आणि ग्रीन कॉर्ड सुद्धा मी 2 मीटरचा एक कॉर्ड असे मी ग्रीन कॉर्ड 24 घेतलेले आहे। ऑरेंज कॉर्ड मी 26 घेतलेले आहे आणि ग्रीन कॉर्ड मी 24 घेतलेले आहे। आणि त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे रिंग पण लागणार आहे। हे आपण किचनचे रिंग चाबीच्या किचनसाठी जे वापरतो आपण ते रिंग सुद्धा वापरू शकतो, कारण की तेवढे सफिशियंट आहे आपल्याला दरवाजाला लटकवायला तोरण, ते तेवढं बॅलन्स घेऊ शकता। माझ्याकडे एकच रिंग अवेलेबल होतं त्यामुळे मी दुसरा रिंग वेगळ्या पद्धतीचा घेतलेला आहे हँगरचा, तो पण घेतला तरी चालेल। आणि लायटर आणि रेड बीड्स घेतलेले आहे 24 आणि ग्रीन बीड्स घेतलेले आहे मी 26 आणि लटकनसुद्धा लागणार आहे। लटकनसुद्धा घेतलेले आहे मी, ग्रीन लटकन घेतलेले आहे 26 आणि रेड लटकन घेतलेले आहे 24। तर इथं मी ग्रीन लटकन तुम्हाला दाखवलेले नाही आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सीझर, लायटर, ह्या कंपल्सरी वस्तू ज्या लागणारच आहे आपल्याला। आणि एक कॉर्ड आपल्याला लांब घ्यायचा आहे। या कॉर्ड आधी सांगितलेल्या कॉर्डच्या व्यतिरिक्त हा कॉर्ड आपल्याला लांब घ्यायचा आहे। हा कॉर्ड आपल्या दरवाजाच्या रुंदीनुसार घ्यायचा आहे। पूर्णाचा दरवाजा 3 फूट असू शकतो किंवा 2 फूट किंवा 3.5 फूट तर सर्वांचा कंपल्सरी असू शकते। हे कॉमन माप आहे, तर माझा 3 फुटाचा आहे, त्याच्यामुळे मी त्यानुसार हे माप घेत आहे। तर आपल्याला हा एक कॉर्ड असा रिंगमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्यात बाकीचे कॉर्ड ॲड करून आपले डिझाईन तयार करू शकतो। आणि यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते काय काय आणि किती लागणार आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, ते तुम्ही तिथून बघून घेऊ शकता। हे एका साईडने आपण कॉर्डला लायटरने चिपकून घ्यायचं आहे। थोडं सांभाळूनच, लायटरचा आपल्याला झटका लागू शकतो। बघा, अशा प्रकारे आपण हे रिंग ॲड करून घ्यायचे आहे। त्यामध्ये यात आपण अशा पद्धतीचे सर्व मायक्रमचे कॉर्ड लावून घेणार आहे। तर आपल्या डिझाईनप्रमाणे आपल्याला सर्वात आधी ऑरेंज डिझाईन बनवायची आहे, त्यासाठी मी आधी ऑरेंज कॉर्ड ॲड करणार आहे। त्या खालून घालून त्यात टाकून अशा पद्धतीने आपल्याला एक ऑरेंज, दुसरा ऑफ व्हाईट, परत आपल्याला ऑफ व्हाईटच घ्यायचा आहे। इथं आधी ऑफ व्हाईट टाकून घ्यायचा आहे, पण माझ्या हातात ऑरेंज होता म्हणून तो मी ॲड करून घेतला, कारण आपल्या डिझाईनमध्ये आपल्याला मल्टी कलरचं तोरण बनवायचं असल्यामुळे डिझाईनमध्ये वेगवेगळे कलर कसे व्यवस्थित आले पाहिजे, त्यासाठी आधी ऑरेंज घेतला, नंतर ऑफ व्हाईट 2 घेतले, त्यानंतर परत एक ऑरेंज घेतला, नंतर ग्रीन, परत ऑफ व्हाईटचे 2 कॉर्ड अटॅच करून घ्यायचे आहे, त्यानंतर परत ऑफ व्हाईट आणि नंतर ग्रीन घ्यायचं आहे। अशी आपल्याला बॅच तयार करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला बॅचेस तयार करायचे आहे, एक ऑरेंजची बॅच आणि एक ग्रीनची बॅच।
परत ऑरेंज, परत 2 ऑफ व्हाईट कॉर्ड, हा एक, आणि परत एक ऑफ व्हाईट आणि नंतर परत ऑरेंज. बघा अशा प्रकारे आपण पूर्ण कॉर्ड अटॅच करून घेतलेले आहे. ते कॉर्ड अटॅच करून घेतल्यानंतर बघा या प्रकारे आपल्याला ह्या बॅचेस बनवून घ्यायचे आहे. एक ग्रीन बॅच, ऑरेंज बॅच, ही ग्रीन, परत ऑरेंज, त्या पद्धतीने आपल्याला एक ग्रीन डिझाईन, एक ऑरेंज डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी आपण असे एक बॅच बनवून घेतलेली आहे. असे आपण 25 बॅचेस बनवून घेतलेल्या आहे. जेवढी आपल्या दरवाजाची रुंदी असेल, दरवाजाला जेवढं दरवाजाचं माप असेल तेवढं बनवून घेतलेलं आहे आपण. तर चला आपण सुरुवात करूया विणायला. सर्वात प्रथम मायक्रम ऑफ व्हाईट कॉर्डची एक नॉट मारून घ्यायची आहे सिंपल. हे बेसिक नॉटचा व्हिडिओ मी एक शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी वरती शेअर करणार आहे. बघा त्याची एक सिंपल नॉट मारून घ्यायची आहे. त्यानंतर बाजूच्या ग्रीन कॉर्डनी त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. त्यातलाच एक ऑफ व्हाईट कलरचा एक पंधा घेऊन त्यालाच ग्रीन कॉर्डनी पायपिंग करून घ्यायची आहे. सिंगल पायपिंग करायची नाही, डबल पायपिंग करायची आहे या पद्धतीने. परत 4 कॉर्ड असतात, त्यातला एक कॉर्ड झाला आपला, एक कॉर्डला पायपिंग करून परत दुसऱ्या कॉर्डला पायपिंग करायची आहे, डबल पायपिंग. या पद्धतीने. परत आता या साईडची घ्यायची आहे. या साईडचा पहिला व्हाईट कॉर्ड घ्यायचा आहे आणि त्याला ग्रीन कॉर्डनी पायपिंग करून घ्यायची आहे, डबल पायपिंग. या पद्धतीने आता दुसऱ्या कॉर्डनी पायपिंग करून घ्यायची आहे. बघा परत एक ऑफ व्हाईट कॉर्ड घ्यायचा आहे, व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं डिझाईन व्यवस्थित दिसेल आणि फिनिशिंग येईल आपल्या तोरणला. दोन्ही या साईडमध्ये 4 ऑफ व्हाईट कॉर्ड असल्यामुळे 2 या साईडनी पायपिंग करून घ्यायची, 2 त्या साईडनी पायपिंग करून घ्यायची आणि ऑफ व्हाईट कॉर्डची अशी मधोमध आपल्याला डिझाईन दिसत बनलेली आणि आजूबाजूने ग्रीन डिझाईन बनेल. त्यामुळे आपल्याला जास्त बीट्स पण लागणार नाही असे कलर आपण यामध्ये वापरल्यामुळे. परत यामध्ये सिंपल नॉट मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सिंपल नॉट. डबल नॉट मारून घ्यायची आहे आणि इथे पण एक पायपिंग करून घ्यायची आहे. ऑफ व्हाईट कॉर्डची दोघांमध्येच डबल पायपिंग करून घ्यायची आहे. या साईडनी पण वरच्या कॉर्डची खालच्या कॉर्डला पायपिंग करून घ्यायची आहे, डबल पायपिंग. इथे पण आपली एक डिझाईन तयार होईल. इथे पण आपल्याला बेल्स किंवा बीड्स वापरायची गरज नाही आहे. इथं आपली आपोआप एक डिझाईन तयार झाली, तिथं वेगळा रंग आलेला आहे. परत ऑफ व्हाईट कॉर्ड आता घ्यायचा आणि त्याला अपोजिट साईडला पायपिंग करायची ग्रीन कॉर्डने. या पद्धतीने परत अशाच प्रकारे राहिलेला तो एक ऑफ व्हाईट कलरचा कॉर्ड घेऊन त्याला परत वरती केलं त्यानुसार आपल्याला पायपिंग करून घ्यायची, डबल पायपिंग. ही झाली या बाजूची, एका बाजूची. आता इकडच्या बाजूची परत सेम तेच प्रोसेस. डबल पायपिंग, परत दुसरा ग्रीन कॉर्ड, परत डबल पायपिंग. पुढं मी
हळू दाखवत आहे तुम्हाला समजण्यासाठी. ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डमध्ये वापरल्यामुळे आपल्याला तिथं एक नवीन डिझाईन तयार झाली आहे आणि मध्येच ग्रीनच्या मध्ये एक नवीन रंग पण दिसत आहेत. नाहीतर मग ऑफ व्हाईट कॉर्ड नसता वापरला तर आपल्याला तिथं बीड्स जास्त लागले असते. तिथं मग एक डिफरंट कलरचा बीड्स टाकावा लागला असता आपल्याला, ते एकदम छान दिसायला, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसायला. त्याऐवजी मी व्हाईट कलरचा कॉर्ड वापरला आहे. बघा, परत सिंपल नॉट मारून घ्यायची आहे मध्ये व्हाईट कलरची. पहिले व्हाईट कलरची सिंपल नॉट, नंतर मध्ये ग्रीन कलरची सिंपल नॉट, त्याच्यानंतर परत व्हाईट कलरची सिंपल नॉट. आता परत वरती ज्या प्रकारे आपण बॉक्स बनवला तोच बॉक्स खाली बनवायचा आहे. परत आपल्याला व्हाईट कॉर्डला ग्रीन कॉर्डनी पायपिंग करायची आहे, डबल पायपिंग. मला ॲक्च्युली फ्रेंड्स व्हिडिओ बनवायला पण वेळ नसतो. मला छोटा बेबी आहे, तो मध्ये मध्ये येत आहे, त्यामुळे थोडं मला अवघड जाते. बघा, सेम वरती आपण जसं केलेलं आहे तसंच करायचं आहे. मला छोटा बेबी असल्यामुळे खूप मुश्किल मला व्हिडिओ बनवायला खूप त्रास होतो आणि खूप वेळ पण लागतो या एडिटिंगला वगैरे आणि एवढं मोठं विणायला. त्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर. बघा, परत ऑफ व्हाईट कॉर्डची दोघांमध्येच एक छोटीशी डबल पायपिंग करून घ्यायची आहे एकदाच. बघा, परत सेम प्रोसेस. बघा, परत ऑफ व्हाईट कॉर्ड घेऊन वरती केलं आपण त्याचप्रमाणे आपल्याला डबल पायपिंग करायची आहे. परत सिंपल नॉट व्हाईटची. बघा, आपल्या हिशोबानुसार आपल्याला उंची घ्यायची आहे त्याची. आपल्या दरवाजाची हाईट बघून त्यानुसार त्याला शोभेल अशी उंची घ्यायची आहे आपल्याला. आपण कितीही लांब करू शकतो, जेवढं आपल्याला हवं असेल तेवढं लांब आपण करू शकतो. कोणाकोणाला लांब आवडते, कोणाला शॉर्ट आवडते. आणि मी इथं अशा प्रकारची डिझाईन टाकलेली आहे की ही ग्रीनची जी बॅच बनवली आहे ते मी शॉर्ट बनवली, ऑरेंजची थोडी लांब बनवली, परत ग्रीनची शॉर्ट, ऑरेंजची लांब, ग्रीनची शॉर्ट, ऑरेंजची लांब, अशा पद्धतीची मी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला. बघा, हे एक झालं आपलं ग्रीनचं. आणि परत या सेम प्रकारे आपल्याला ऑरेंजचं पण बनवायचं आहे. बघा, सेम डिझाईन. बघा, इथे दाखवत आहे मी एक ऑरेंज बनवलं आहे मी लांब, परत ग्रीन त्यापेक्षा थोडं छोटं, परत ऑरेंज मोठं, ऑरेंज सगळ्या ऑरेंजची सेम साईज, परत ग्रीनची सेम साईज, छोटं मोठं आणि उरलेले कॉर्ड मी कट करत आहे. मी थोडं आधी जास्त कॉर्ड घेतले शिल्लक, कारण मग नंतर जॉईन करायचा प्रॉब्लेम नको. जॉईन केल्यानंतर डिझाईन पण थोडी फिनिशिंग नाही दिसत, त्यामुळे मी थोडं शिल्लकच कॉर्ड घेते. बाकी सर्व कॉर्ड मग नंतर कट करून टाकायचे राहिलेले. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आहे. ऑरेंज ग्रीन, ऑरेंज ग्रीन, ऑरेंज ग्रीन. आपल्याला वाटलं तेवढं लांब आपण घेऊ शकतो, छोटं घेऊ शकतो, झिगझॅग बनवू शकतो. अशा पद्धतीने उरलेले कॉर्ड कट करून घ्यायचे आहे. माझा मुलगा मध्ये मध्ये येत आहे. बघा, अशा पद्धतीने ते बेल्स पण मी जॉईन करून घेतलेले आहे.
ग्रीन, ऑरेंजला मी ग्रीन कॉम्बिनेशन लावलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकतात. ग्रीन बेल्स, ऑरेंज बेल्स पण लावू शकतात. बघा, ऑरेंजला मी ग्रीन कॉम्बिनेशन घेतले, ग्रीन बेल्स लावले. आणि ग्रीनला ॲक्च्युली तो ग्रीन कलर थोडा वेगळा आहे, असा मोरपंखी ब्लूश ग्रीन आहे. व्हिडिओमध्ये तो वेगळा रंग दिसत आहे थोडा, त्याला मी रेड बेल्स लावले. अशा पद्धतीने मी नवीन तोरण बनवण्याचा प्रयत्न केला. बघा, मी इथं जॉईन करून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे मी बीड्स टाकले आहे त्यामध्ये. तर आपल्याला लागलं तेवढं कट करून घ्यायचं आहे, आपल्याला जेवढं गॅप हवा आहे तेवढा. त्यानंतर त्यात बीड्स टाकून लायटरने चिपकवून घेतलं आहे. थोडं सांभाळूनच करावं लागते, कारण लायटरचा चटका लागू शकते. तो मला बरेचदा चटका लागलेला आहे, पण तरी मला हे काम करायला खूप आवडते आणि मी खूप जणांना सांगत राहते, शिकवत राहते आणि बऱ्याच जणांना फ्रीमध्ये बनवून पण देते, म्हणजे रिलेटिव्हमध्ये वगैरे. सगळ्यांना खूप आवडते आणि त्यांना मी असं एक काहीतरी नवीन त्यांना जे आवडते ते बनवून पण देते. बघा, अशा प्रकारे बेल्स आणि बीड्स आपण त्यात ॲड केले. अशी छान सुंदर माझ्या डोक्यात असं आलं की आपण असं एक पण तोरण बनवू शकतो, तर आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू. तर मी अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्यापर्यंत हे डिझाईन पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज हा व्हिडिओ, हे तोरण कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. हे असं आपलं सुंदरचं तोरण बनवून तयार आहे. धन्यवाद.